हा प्रचार मानून लागेल, कारण की रिक्षा चिन्ह भेटल्यानंतर ना आज मी मंगळवेढ्यामध्ये पूर्णपणे चौकातून रिक्षा चालू आहे. काय उद्दिष्ट, कशामुळे, काय उद्दिष्ट नेमका तुमचं? जवळजवळ 15 ते 20 दिवस झालं विरोधकांनी आम्हाला चिन्ह मिळण्यासाठी सुद्धा एवढ्या अडचणी आणल्या आम्हाला. तरीही आम्ही आता फक्त 4 दिवस प्रचाराला राहिलेत. आम्हाला 4 दिवस प्रचारासाठी राहिल्यामुळं आमचे चिन्ह सर्वसामान्य मतदारांपर्यंत कसं पोहोचू नये हा विरोधकांचा खूप प्रयत्न झाला. पण ही विरोधकांना एवढं लक्षात यायला पाहिजे होतं. आम्हाला रिक्षा पसंती आम्ही पहिल्यांदा टाकलं होतं आणि आम्हाला रिक्षा जर मिळाली, रिक्षा ही सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्य मतदाराची, त्या सर्वांची आहे. त्यामुळं आम्हाला चिन्ह पोचवायला जास्त वेळ लागला नाही. त्यामुळं ही आजची रॅली होती. पुढील जाहीरनामा काय असेल, कशा पद्धतीने? पुढील जाहीरनामा आम्ही आज संध्याकाळी फायनल करून उद्या सकाळी आमचा जाहीरनामा सर्वांच्या समोर येईल. रिक्षा ही चिन्ह भेटल्यामुळं प्रत्येक उमेदवाराला काय सांगाल, कारण मतदारांना काय उद्देश सांगाल? रिक्षा ही चिन्ह भेटल्या आत्तापर्यंत केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा विरोधकांचं जे कमळ आहे किती अन्याय, आणि आता सध्या लोकशाही संपुष्टात यायला लागली आहे. त्यामुळं सर्व मतदार बंधूंनी, सर्वसामान्य जनतेनं, रिक्षा ही सर्वसामान्य लोकांची आहे. त्यामुळे सर्वांनी इथून पुढच्या काळात आम्हाला निवडून दिल्यानंतर जशी रिक्षा पळते त्यापेक्षा जास्त वेगानं आम्ही या मंगळाचा विकास करू, एवढंच या निमित्तानं मी सांगतो. प्रचाराचा शुभारंभ झालाय, कसा प्रतिसाद मिळतो? प्रचाराचा शुभारंभ मला वाटते काल भरपूर चॅनलवाले आलते. काल परवा आम्ही जे प्रचार शुभारंभ केला, एवढी गर्दी बघून विरोधकांची अक्षरशः डोळ्यातून रक्त यायची वेळ आली आहे. अशा पद्धतीने एवढी मोठी रॅली करून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील रिक्षा चालवायचे आणि ती मुख्यमंत्री झाले म्हणजे एक रिक्षावाला देखील मुख्यमंत्री होऊ शकतो. तशाच पद्धतीनं आज तुम्ही रिक्षा चालवली आहे, म्हणजे ह्याचा अर्थ असा समजावा की तुम्ही या नगराध्यक्ष पदासाठी किंवा त्या खुर्चीवर बसण्यासाठी म्हणजे सज्ज आहे, असं काय समजावं? सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे. जसा एकनाथजी शिंदे साहेब रिक्षावाल्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर आता हे रिक्षा चिन्ह मिळाले म्हणजे आम्ही 100% सर्वसामान्य जनतेनं मनातूनच ठरवलंय की ही रिक्षा या नगरपालिकेसमोरून जोरात पळवायची आणि नगरपालिकेचा विकास करायचा. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना माझी एकच विनंती आहे, आता या आपल्या मंगळा शहरात म्हणण्यापेक्षा दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी हुकुमशाही आहे ती मोडीत काढून कुठेतरी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन अतिशय चांगल्या विकासाचा दृष्टिकोन ठेवावा, एवढंच या निमित्तानं सांगतो.